नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. राजकीय जीवन यशस्वी होण्याकरता कार्यकर्त्यांची टीम हेच त्याचं यश असतं आणि अशातच चंद्रकांतदादा पाटील यांनी खोपकर नावाच्या एका कार्यकर्त्याच्या मुलीचा झालेल्या अपघातात जो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता त्याची विचारपूस करून त्याला मदत करून त्या मुलीला पुन्हा जीवदान दिलं आणि दादांनी त्याची भेट घेतली. हिला आता एक पीस देऊया. आता हे फ्रीज मध्ये ठेवतो ना आई, लागले की मागायचे. तुला 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 बस ती खा. बाकी आई बाबाला ही फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले की तुम्ही महिलांमध्ये जाऊन आपल्या लाडकी बहीण योजनेची माहिती द्या आणि महिलांमध्ये काही समस्या असतील तर त्या माझ्यापर्यंत पोचवा. याकरता नीलम गोरे यांनी वाघोली येथील एका महिलांच्या गटामध्ये जाऊन गौरीचे आवाहन तर केलेच, पण त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या माहिती दिली आणि त्याविषयीची प्रश्नोत्तरं देखील केली. कोणी केली योजना असं वाटतं? कोणी शिंदे, एकनाथ शिंदे. नाही केली म्हणजे का माहिती का केली की त्यांनी पाहिले महिलांना जरा त्रास असतो, वस्तू एखादी विकत घ्यायची असेल तर औषध पाणी करताना त्यावेळेला विचार करतो माणूस काय करायचं काय नाही. दुसरं कोणाला काहीतरी मुलांना, सासू-सासऱ्यांना, स्वतःच्या घरच्यासाठी आपल्याला वाटत असतं ते करावं. त्याप्रमाणे तुम्ही कशावर खर्च केले पैसे? अजून बँकेत तसेच आहे? अजून वेळच नाही भेटला जायला. बँकेत तुमचे काढले आणि काय केलं त्याचं मग? मुलांच्या शिक्षणासाठीच लावले. अच्छा, काय केलं मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही? जे वस्तू घ्यायचे होते मुलांना ते घेतले. शूज, वह्या, पुस्तकं, परत बॅग म्हणून ती घेतलेली ती. आता जे वयाने मोठे लोक आहेत ना त्याच्यासाठी त्यांना उद्या वाटलं चष्मा घ्यायचा आहे, कानातलं मशीन म्हणजे ऐकायला कमी येत असेल कोणाला, चालताना काठीचा आधार, दात तपासून दात बसवायचं असतील तर त्याच्यासाठी सुद्धा पैसे मिळू शकतात. ती पण एक वेगळी योजना केलेली वयाने मोठे लोक आहेत त्यांच्यासाठी अशी केलेली आहे. आणि अजून नवीन परत ते फॉर्म भरायची मुदत वाढवलेली आहे. तर अजून काही लोकांना शक्य असेल देतील. पण एक चांगली गोष्ट की तुम्ही सगळ्या मला 30-35 वयाच्या बायका दिसत आहेत. काय तुमचं वय? 28. तुमचं 30. आता तुम्ही पुढच्या काळामध्ये सारिकाताई सांगतायत, बाकीचे सगळे सांगतायत, तसं काहीतरी प्रशिक्षण घ्या ना की ज्याच्यात आपल्याला उपयोग करता येईल. त्या खाद्यपदार्थाचं घेतात. आता मला बायका माहिती आहे की त्या जाजमं शिवतात, कपडे शिवतात, पिशव्या विकतात. पण तुम्हाला वाटतं काम अजून करा? दगडूशेठ हलवाई गणपतीच्या उत्सवाच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली. दगडूशेठ हलवाई गणपती उत्सवामध्ये गणरायाचं दर्शन आम्ही सर्वांनी घेतलं आहे. आज मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी लाखोच्या संख्येने आलेले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रचंड गर्दी गणरायाच्या दर्शनाला आहे. आमचे नेते माननीय हेमंत रासनेजी यांनी या ठिकाणी खूप सुंदर आकर्षक सौंदर्यीकरण रोषणाई केलेली आहे.
एक मोठं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे आणि हेमंत रासनेजी आणि संपूर्ण विश्वस्त मंडळाची भावना अशी आहे की या महाराष्ट्राच्या जनतेला सुखी संपन्न राहू दे, महाराष्ट्रात कुठेही अमंगल घटना होऊ नये, सर्वांचं जीवन मंगलमय राहावं असा भावनेने या ठिकाणी आज हा गणरायाचा उत्सव साजरा होतो आहे. शेतकरी, शेतमजूर, आमच्या बहिणी, आमचे युवा यांना मजबूती मिळेल याकरता प्रार्थना अर्चना या ठिकाणी सुरू आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने या ठिकाणी हा भक्ताचा ओळा, भाविकांचा ओळा आलेला आहे, या ठिकाणी गणरायाचं दर्शन करून, दगडूशेठ हलवाई गणरायाचं दर्शन करून जो आशीर्वाद पुण्यप्रताप प्राप्त होईल सर्वांच्या जीवनामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना त्यांचं जीवन जगण्याकरता मात्र एक चांगला मार्ग मिळेल. मी हेमंत रासनेजी आणि विश्वस्त मंडळाचं खूप खूप आभार मानतो, अभिनंदन करतो आणि यावर्षी मागच्या अनेक पिढ्यापासनं या पिढीत आणि पुढच्याही पिढीमध्ये हा जो उत्सव आहे तो भरभराटीने पुढे जावो अशी मी गणरायाला प्रार्थना करतो. गणपती हे कलेचं दैवत. 50 फूट कॅनव्हासवरती पुण्यातल्या काही महिलांनी एकत्र येऊन त्यावरती कला प्रदर्शित केली, कॅनव्हास पेंट केला. त्याला पुणे वृत्तदर्शनने दिलेली ही भेट. Yes, ma'am. Yes, ma'am. Thank you. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा रेकॉर्ड प्राप्त केल्याबद्दल, जागतिक ठिकाणी आपलं नाव नोंदवल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि माझं मनोगत थांबवते. धन्यवाद. आणि पुणे फेस्टिवलचे, कारण 36 वर्ष सातत्याने पुणे फेस्टिवल चालू आहे. पण मी जेव्हा लहान होते तेव्हा पुण्यामध्ये कुठेही कार्यक्रम होत नव्हते आणि आम्ही छोट्या छोट्या मुली माझ्या आईचा हात धरून इथे येत होतो. तुम्ही विश्वास नाही ठेवणार, तेव्हा ही बिल्डिंग नव्हती, तेव्हा जुना केसरीवाडा होता आणि फक्त केसरीवाड्यातच असे सार्वजनिक कार्यक्रम हे लोकांसाठी विनामूल्य आयोजित केले जायचे. गौरी पूजनाचा उत्साह स्त्रियांमध्ये अमापच. आज पुण्यातील शनिवार पेठेमध्ये एका घरामध्ये या गौरींच्या निमित्ताने झालेली ही आरास आणि त्यांचं पूजन. तापवलेलंच आहे ना.